जय भीम, नमो बुद्धाय मंडळी. कसे आहात सगळे? मी भावना, महाराष्ट्राची लेक, स्वागत करते तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. मंडळी, आज वर्षवासाचा 15वा दिवस. तसंच आज सकाळी सकाळी उठून मोठ्या मुलीला जी आज 15 ऑगस्टची ॲक्टिव्हिटी होती ती आज 14 तारखेलाच तिच्या शाळेमध्ये होती. कारण इथे सगळ्या शाळा 15 तारखेला बंद असतात आणि 14लाच इंडिपेंडन्स डे साजरा केला जातो. तिला व्हाईट ड्रेसमध्ये छानसं तयार केलं आणि शाळेला पाठवलं. तर साहेबांचा डबा वगैरे नाश्ता आटपून त्यांना पण ऑफिसला रवाना केलं. आणि वादळ बघा, पप्पांनी ऑफिसला नेलं नाही म्हणून किती रडरड करतंय. नंतर माझी रोजच्या नियमाप्रमाणे मी पूजा व वंदना आटपून घेतली. त्याच्यामध्ये तिचं आपलं मध्ये मध्ये करणं चालूच होतं. नंतर छानसं दोघी मायलेकींनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि नंतर मग थोडा वेळ आराम केला. 4 वाजता उठून चहा वगैरे घेतच होते, तोच आठवण आली. पिल्लूचं जे होममेड सेरेलॅक्स असते ते खतम झालं होतं, म्हणून ते आधी बनवायला घेतलं. सगळे ड्रायफ्रूट वगैरे भाजून घेतले, जे सामान पाहिजे होतं ते भाजून घेतलं आणि नंतर तिच्यासाठी छानसं सेरेलॅक तयार केलं. ऑलरेडी ती जन्मल्यापासून होममेड सेरेलॅकच खाते. तिला मी बाहेरचं सेरेलॅक वगैरे पॅकेट फूड अजून दिलेलं नाही आहे. रोज सकाळी उठून दुधात 2 चम्मच हे पावडर घ्यायची तिची एक ती सवयच झालेली आहे. त्यामुळे हे पावडर मला काळजीने बनवूनच ठेवावं लागतं. नंतर संध्याकाळी पुन्हा दिवाबत्ती करून ग्रंथाचं वाचन केलं. मंडळी, आज 4 दिवस झाले मला ग्रंथ वाचून. तथागताच्या जन्मापासून ते गृहत्यागापर्यंत मी ग्रंथाचं पठण पूर्ण केलेलं आहे. मी वाचलेल्या 20 पानामध्येच भरपूर असं ज्ञान मला मिळालेलं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी मला ऐकून वाचून एक मोठा कालावधी उलटला होता. चला असो, संध्याकाळी परत पिल्लूसोबत थोडीशी मस्ती वगैरे केली. साहेबांना जेवण करायला दिलं. मी केळी खाल्ली आणि नंतर सगळं घरभर असलेला पसारा वगैरे आवरून झोपायला गेलो. आणि असं संपला आमचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.